साताऱ्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर कायम आहे। नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस झाला। 24 तासात या धरणात 4 टीएमसी पाणी साठा झालाय। कोयना धरण 91.31 टीएमसी भरलंय। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटानं उघडले। नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी। सातारा जिल्ह्याला आज आणि उद्या 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि घाटपट्ट्यामध्ये विशेषतः पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत। त्यामुळे या परिसरामध्ये सध्या वातावरण आपल्याला पावसाचं पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे कोयना नदीवरती आणि कोयना नदीचा हा पात्र आहे। कोयना नदीनं धोकापातीकडे वाटचाल चालू केलेली आहे आणि त्यामुळं दुथडी भरून कोयना नदी वाहताना पाहायला मिळते। कोयना धरणात आता पाहायला गेलं तर 91.31 टीएमसी पाणीसाठा शिल्लक झालेला आहे। त्यामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे आहेत ते 6 फुटांनी उचलण्यात आलेले आहेत आणि साधारण 33,826 क्युसेक पाणी हे कोयना नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोयना नदीवरील अनेक जे छोटे मोठे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। पावसाची तीव्रता किती आहे ते यावरून आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर कोयना नगर या ठिकाणी 63 मिलीमीटर पाऊस पडलेला, नवजा 55 आणि महाबळेश्वर 88 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे या परिसरामध्ये सध्या वातावरण जे आहे ते पावसाचं वातावरण पाहायला मिळते। शेतकरी राजा सुकावला आहे। धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक झालेला आहे। त्यामुळे सिंचनाचा विजेचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी या धरणावरती अवलंबून असलेला मिटलेला आहे। त्यामुळे आता पावसाची गरज आहे ती फक्त धरण भरण्यासाठी साधारण 11 टीएमसीची गरज आहे। त्यामुळे पाऊस कधी लवकर थांबला पाहिजे आणि शेतकरी राजाला आता या ठिकाणी पाऊस जरी नकोसा वाटत असला तरी देखील धरणाच्या दृष्टिकोनातून पावसाची गरज आहे ती या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।